Okay, students, in last lecture we have studied about the motion, then acceleration. आपण या आधीच्या पार्टमध्ये बघितलं होतं की मोशन काय आहे, म्हणजे गती काय आहे. त्यानंतर ॲक्सेलरेशन म्हणजे त्वरण काय आहे आपण बघितलं होतं. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट द डिफरंट पार्ट. आपण तो पुढचा बघणार आहोत. दॅट इज न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन जे आहे त्याच्यामध्ये न्यूटनने मोशनविषयी म्हणजेच गतीविषयी काही नियम केले होते ते आपल्याला बघायचे आहे. त्याच्यामध्ये 3 लॉज तुम्हाला दिलेले आहेत. लॉज म्हणजे जे नियम आहेत. द फर्स्ट इज बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्सेस. बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्सेस. आता म्हणजेच काय तुम्हाला माहिती आहे की जेव्हा पण एखाद्या ऑब्जेक्टवरती, फॉर एक्झाम्पल दिस इज द बेंच, हा जो बेंच आहे जर आपण त्याला पुल करण्याचा प्रयत्न केला, एकट्याने केला तर कदाचित तो पटकन फ्लो होणार नाही किंवा पास होणार नाही. पण त्या ठिकाणी जर आपण दोघांना म्हणजे दोघांची हेल्प घेतली आणि जर पुश करण्याचा किंवा ढकलण्याचा प्रयत्न केला तर इट विल बी पुश्ड, म्हणजे इट विल पुश्ड अवे, म्हणजे त्याची हालचाल होईल, तो ढकलला जाईल. याचाच अर्थ काय, बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्सेस म्हणजे काय. सपोज ॲट दी वन एंड या एंडला जर फोर्स जास्त आहे आणि या एंडला जर फोर्स कमी आहे, इथे फोर्स जो आहे तो जास्त आहे आणि इथे कमी आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना टग ऑफ वॉर माहिती असेल. टग ऑफ वॉर ज्याला आपण रस्सी खेच म्हणतो मराठीमध्ये. रस्सी खेच म्हणजेच काय तुम्हाला माहिती की या साईडला सपोज इथे जास्त लोक आहेत किंवा जास्त मुलांचा ग्रुप आहे आणि इथे कमी जण आहे. मग ज्या ठिकाणी जास्त एनर्जी वापरली जाईल त्या ठिकाणी सगळा जो मोशन किंवा जो वेग आहे तो त्या दिशेने ढकलला जातो. दॅट इज नथिंग बट द बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स. म्हणजे ज्याला मराठीमध्ये म्हणतात की संतुलित आणि असंतुलित. का तर ज्या ठिकाणी संतुलित किंवा बॅलन्स फोर्स आहे त्याच ठिकाणी ती ऊर्जा जी आहे ती फेकली जाते, खेचली जाते. क्लिअर. हा न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन आहे, गतीचा पहिला नियम आहे की जर एखाद्या वस्तूवर कोणतंही बाहेरून संतुलित बल का असंतुलित बल काम करत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेमधील गतीमध्ये सातत्य राहतं, म्हणजेच इक्वल राहतं. म्हणजेच इन इंग्लिशमध्ये इफ एनी एक्सटर्नल फोर्स इज नॉट अप्लाइंग ऑन एनी ऑब्जेक्ट द फोर्स विल रिमेन कॉन्स्टंट ऑर इन युनिफॉर्म स्टेट. म्हणजेच काय, तर जेव्हा एखाद्या वस्तूवरती आपण फोर्स वापरतो तो जर दोन्ही बाजूला इक्वल असेल किंवा समान असेल तर त्या वस्तूची मुवमेंट होताना दिसते. वेरज असं नसेल तर ती वस्तू जी आहे ती ढकलली जाणार नाही किंवा त्या वस्तूच्या गतीमध्ये काही बदल होत नाही. क्लिअर. दॅट इज द फर्स्ट लॉ. तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे, तुम्हाला रस्सी खेचचंच एक्झाम्पल दिलं आहे. तुम्ही रस्सी खेच खेळलेले असाल की दोन्हीकडे जो फोर्स असतो, ज्या ठिकाणी जास्त क्वांटिटी किंवा जास्त लोक आहेत त्या ठिकाणी ती ऊर्जा जी आहे ती जास्त वेगाने, म्हणजे जो वेग आहे तो त्याच दिशेने ढकलला जातो. कारण ऊर्जा म्हणजे जी एनर्जी आहे दॅट इज यूज ऑन दी बिगर क्वांटिटी, म्हणजे ज्या ठिकाणी जास्त लोक आहेत त्या ठिकाणी ते वापरल्यामुळे त्याच ठिकाणी यू विल गेट द फोर्स, यू विल सी द मोशन ॲट दी स्ट्रॉंगर पॉईंट. क्लिअर. त्याला म्हणतो आपण बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्सेस. जसं मी तुम्हाला बेंचचं एक्झाम्पल दिलं. हा बेंच आहे, हा जड आहे. जर मला एकट्याला ढकलायचं असेल तर कदाचित तो ढकलला जाणार नाही, पण दोघांनी जर त्याच्यावरती एनर्जी लावली तर तो ढकलला जाईल. त्याला म्हणतात बॅलन्स फोर्स. पण आता इम्बॅलन्स का, की मी ढकलण्याचा प्रयत्न करते आणि तो पुश नाही होत आहे. म्हणजेच काय होतं की ज्या ठिकाणी फोर्स जास्त आहे म्हणजे हे ऑब्जेक्ट जड असल्यामुळे त्याच ठिकाणी ती एनर्जी वापरली जाते, वेरच माझ्याकडून तो फोर्स कमी होतो. क्लिअर. हा तुमचा फर्स्ट लॉ आहे. ओके. हा तुमचा फर्स्ट लॉ आहे ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ मोशनमध्ये. आपल्याला 3 लॉज दिलेले आहेत. पुढचा जो लॉ आहे दॅट इज रिलेटेड विथ दी मोमेंटम. मोमेंटम ज्याला इंग्लिशमध्ये मोमेंटम आणि मराठीमध्ये संवेग म्हणतात. मोमेंटम. ठीक आहे. मोमेंटम म्हणजे संवेग. संवेग इज नथिंग बट दी वेट इनटू व्हॉल्यूम. ओके. ह्याला पी ने डिनोट करतात, कॅपिटल पी ने. एम इंटू व्ही. एम म्हणजे मास and v is a velocity. Your mass into velocity is nothing but the momentum. मराठीमध्ये त्याला म्हणतात वस्तूचा वेग आणि वस्तुमान. वेग म्हणजे वेलॉसिटी आणि मास म्हणजे वस्तुमान. या दोघांचा गुणाकार केल्यानंतर जी व्हॅल्यू आपल्याला मिळते त्याला मराठीमध्ये संवेग आणि इंग्लिशमध्ये त्याला मोमेंटम म्हणतात. आता दिस मोमेंटम दॅट इज ऑल्सो रिलेटेड विथ दी फोर्स. त्यासाठी आणखीन एक तुम्हाला जो सेकंड लॉ दिलेला आहे न्यूटनचा दॅट इज डिपेंड ऑन द मोमेंटम. हा मोमेंटमवरती डिपेंड आहे. इथे काय दिलेलं आहे बघा, मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्स अँड देअर विल बी द डिरेक्शन और यू कॅन से द मोमेंटम विल चेंज अकॉर्डिंग टू द डिरेक्शन. म्हणजेच काय, तुम्हाला माहिती आहे जर एखादी वस्तू जड असेल
जड असेल तर त्या वस्तूवरती जर आपण मगाशी बघितलं की जर वस्तू जड असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला बलसुद्धा जास्त वापरावं लागतं. म्हणजे जर तुमचं बल कमी असेल तर वस्तूचा संवेग किंवा मोमेंटम होणारच नाही. म्हणजे आपला जे वेलॉसिटी आहे, आपला जो वेग आहे तो वस्तूवरती सुद्धा अवलंबून असतो. फॉर एक्झाम्पल सपोज आपण दोन ऑब्जेक्ट घेऊया. एक ऑब्जेक्ट आहे फर्स्ट फ्लोअरवरती आणि एक आहे 10th फ्लोअरवरती. आता समजा इथून जर एखादी वस्तू इथे पडली तर ती वस्तू जी असेल ती सेफ राहील, त्याला काही हार्म होणार नाही. पण तीच जर वस्तू जर इथून पडली तर ती कदाचित मात्र डॅमेज होईल किंवा खराब होऊन जाईल. किंवा आपण समजा एखादी हलकी वस्तू आहे, फॉर एक्झाम्पल एका छोटा बॉल असेल तर तो इझिली इथे फ्लोट होईल, इथे थांबेल. पण त्याच ठिकाणी एखादी मोठी वस्तू असेल तर इट विल ड्रॉप बाय ड्रॉप, म्हणजे हळूहळू होईल. का? कारण इथे बघा वस्तू हलकी असल्यामुळे द वेलॉसिटी, जो वेग आहे दॅट विल बी फास्ट. पण जर वस्तू जड असेल तर ती थांबत येईल. म्हणजेच काय झालं की त्याच्या वेलॉसिटीवरती, त्याच्या वेगावरती परिणाम होतो. दॅट इज नथिंग बट द मास इंटू वेलॉसिटी. की जर तुमचं वस्तुमान जास्त असेल तर वेग कमी होतो, वस्तुमान कमी असेल तर वेग वाढतो. दॅट इज द सेकंड लॉ ऑफ न्यूटन. ओके, हे दोन लॉज तुम्हाला कळले. त्याच्यावरती तुमच्या बुकमध्ये तुम्हाला सम्स दिलेले आहेत, दॅट यू कॅन चेक आपण पुढे बघूच ते. त्याच्यावरती तुम्हाला फॉर्म्युला पण दिलेला आहे, दॅट इज एफ इज इक्वल टू एम इंटू ए. आता इथे ए दिलेला आहे. ए म्हणजेच काय तर ॲस्कॅलरेशन. ॲस्कॅलरेशन आपण लास्ट टाइम बघितलेलं आहे. ॲस्कॅलरेशन इज नथिंग बट द चेंज इन अ वेलॉसिटी. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की वस्तू जड आहे तर तिचा वेग जो आहे, वेलॉसिटी आहे, दॅट विल बी डिक्रीज, म्हणजे कमी होते. आणि जर वस्तू हलकी असेल तर वेलॉसिटी विल बी इन्क्रीज, म्हणजे फास्ट होतं. म्हणजेच काय की तुमचं ॲस्कॅलरेशन जे आहे दॅट इज नथिंग बट द चेंज इन वेलॉसिटी. आणि एम तर आपला वस्तुमान आहे आणि फोर्स म्हणजेच काय तर आपण त्याच्यावरती जो फोर्स किंवा एनर्जी वापरणार दॅट विल बी आर फोर्स. ठीक आहे, मग फोर्स इंटू एम इंटू फोर्स इज इक्वल टू एम इंटू ए. हे आपला एक फॉर्म्युला आहे ज्याच्यावरती आपल्याला त्याच्यावरती सम सोडवायचे आहेत, गणितं सोडवायचे आहेत. क्लिअर? दॅट इज द सेकंड लॉ ऑफ मोशन. ओके, त्याच्यानंतर जो पुढचा आणि थर्ड लॉ जो दिलेला आहे दॅट इज रिलेटेड विथ दी ॲक्शन्स अँड रिॲक्शन्स. ॲक्शन्स अँड रिॲक्शन्स म्हणजेच काय की तुम्हाला माहिती आहे की एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजेच काय, समजा तुम्ही जर एखादा बाण फेकलात आणि जर त्याचं डिरेक्शन चुकलं तर इट विल गो इन समवेअर. किंवा समजा आपण एखादा बॉल घेतला, बाउन्सिंग बॉल घेतला आणि तो जर आपण, आता समजा मी इथे उभी आहे आणि इथून जर मी एखादा बॉलवरती तो बाउन्सिंग बॉल टाकला तर तो माझ्याकडे रिटर्न येईल. पण त्याच ठिकाणी जर तुम्ही गार्डनमध्ये उभे असाल, तुम्ही कुठे ग्राउंडवरती खेळतात आणि तो बॉल तुम्ही जर फेकला तर यू नेवर नो त्याची डिरेक्शन कुठे असेल. म्हणजेच आपला जो वेग आहे, आपली जी वेलॉसिटी आहे दॅट इज डिपेंड ऑन दी डिरेक्शन ऑल्सो. क्लिअर? हा डिरेक्शनशी सुद्धा रिलेट करतो. तुमचा जो थर्ड लॉ आहे तो त्यासंबंधीच तुम्हाला दिलेला आहे की प्रत्येक वेळेला जसं मराठीमध्ये दिलेलं आहे बघा, प्रत्येक क्रिया बलास समान परिमाण असेल त्याचवेळी प्रयुक्त होणारी प्रतिक्रिया अस्तित्वात असते आणि दिशा परस्पर विरुद्ध असतात. परस्पर विरुद्ध असतात म्हणजे जसं मी सांगितलं की डिरेक्शन, जसं आपण कारचं एक्झाम्पल घेऊ पाहिजे. तर कारच्या एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला सांगितलं लास्ट लेक्चरमध्ये पण की सपोज दिस इज द कार फ्रॉम ए टू बी पॉईंट. आता हे जे स्ट्रेटमध्ये चाललेलं आहे इथे जर काही त्याला बॅरियर आला, अडथळा आला तर त्याची डिरेक्शन चेंज होते. म्हणजेच काय, एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट. की कदाचित त्याचा वेग बदलल्यामुळे त्याच्यावरती आपण म्हणू शकतो की त्याची डिरेक्शन बदलल्यामुळे त्याचा वेगही बदलतो. हे आपण लास्ट टाइमच शिकलेलो. ठीक आहे, हे तिन्ही लॉ तुमच्या अभ्यासासाठी दिलेले आहेत. बुकमध्ये तुम्हाला एक्झाम्पल पण दिलेले आहे की बंदुकीतून गोळी झाडली असताना बंदुकीच्या मागे सरकणं. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघितलं असेल फिल्म्समध्ये किंवा कुठे की जेव्हा बंदूक ट्रिगर जे असतं, ट्रिगर जे आहे म्हणजे सपोज दिस इज दी बंदूक आणि ट्रिगर म्हणजे जिथं आपण ओढतो, चाप जो ओढतो आपल्याला मागे खेचावं लागतं आणि त्यानंतर ती गोळी जाते. म्हणजेच काय की एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. की त्याच्या विरुद्ध क्रिया करते. आपण मागे ढकलतो तेव्हा ती पुढे जाते. कळते? ही जी रिॲक्शन आहे हा न्यूटनचा थर्ड लॉ आहे. आपण बघितले तिन्ही लॉज की एक फोर्सशी रिलेटेड आहे, एक मासची रिलेटेड आहे आणि एक डिरेक्शनशी रिलेटेड म्हणजे दिशेशी रिलेटेड आहे. हे तिन्ही लॉ तुमच्या बुकमध्ये दिलेले आहेत. रीड इट कम्प्लिटली. काही डाऊट असतील तर यू कॅन आस्क मी. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला दिलेला जो लॉ आहे दॅट इज रिलेटेड विथ दी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. तिन्ही लॉज आय गेस तुम्हाला कळले असतील. नेक्स्ट इज लॉ
कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. मोमेंटम मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, एम जो आहे दॅट इज डिनोटेड बाय पी इज इक्वल टू एम व्ही. कन्झर्वेशनचा अर्थ आहे सांभाळून ठेवणं, जतन ठेवणं. आता तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही रिॲक्शनमध्ये त्याचा काय म्हणू शकतो आपण की जर वेग बदलला, दिशा बदलली तर त्याच्या वेगात गतीत बदल होतो. आपण याआधी पण बघितलेलं आहे. तेच तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे की कोणत्याही वस्तूचा वेग जो सुरुवातीला, जसं आपण कारच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं की आता हे ए टू बी डिरेक्शन आहे, युनिफॉर्म डिरेक्शन आहे, एक समान गतीमधला आहे. तो इथून इथे जाताना त्याची जी वेलॉसिटी किंवा वेग जो आहे तो स्थिर आहे, ठीक आहे. पण इथे जर काही अडथळा आला, म्हणजे समजा एखादा बॅरियर आहे, झाड आलं किंवा काही अडथळा आला, तर त्याची डिरेक्शन जी आहे ती आपोआप कमी होते, डिरेक्शन जी आहे सॉरी चेंज होते. आता इथून जो इथे वेग आहे तो फास्ट आहे, प्रॉपर आहे. पण समजा हा रस्ता चढणीचा असेल किंवा इफ इट इज लाईक राऊंड वे किंवा अशा पद्धतीने असेल, स्टेप्स असतील, तर हळूहळू तुमचा जो वेग आहे तो काय होणार, कमी होणार. म्हणजे जर डिरेक्शन चेंज झाली तर तुमचा वेगही कमी होतो. दॅट इज नथिंग बट द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. जसं मास इंटू वेलॉसिटी, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की समजा आपल्याला कुठे अर्जंटमध्ये जायचं असेल, गडबड असेल आपल्याला कुठे जायची, तर आपण बाईक किंवा टॅक्सीने जातो. का आता आपल्याला गडबड आहे, आपण बसने नाही जात. का जात नाही बसने? पण तुम्हाला माहिती की बस जे आहे त्याला स्टॉपेज, म्हणजे प्रत्येक ठिकाणी ती थांबत थांबत जाणार. पण आपल्याला जर घाई असेल तर आपण काय करतो, प्रायव्हेट व्हेकलने जातो, प्रायव्हेट गाडीने जातो. का? तर आपल्याला वेळ वाचवायचा असतो. कारण छोटी जी गाडी आहे, म्हणजे बाईक जी आहे ती बघा तुम्ही, त्याचा स्पीड आपल्यावर आहे कंट्रोल करणं, आणि आपण ती कुठूनही काढू शकतो. म्हणजेच काय, तर तुमच्या वस्तूचं मास, वस्तुमान जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. एखाद्या ठिकाणी अर्जंटली जायचं असेल तर बाईक जी आहे ती पटकन जाते आणि बसला वेळ लागतो. का? कारण वस्तूचं वस्तुमान, त्याचं डिरेक्शन हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. क्लिअर? हे तुमच्या लॉमध्ये दिलेलं आहे तुम्हाला. आणखी जर तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं, हा पण एक लॉ आहे की इथे तुम्हाला दिलेलं आहे की दोन्ही जर वस्तूंची क्रिया किंवा इफ बोथ द थिंग्स आर डिरेक्टिंग ऑर ॲक्टिंग टुगेदर अँड इफ एनी एक्सटर्नल फोर्स इज नॉट वर्किंग ऑन इट, म्हणजे जेव्हा दोन वस्तूंची टक्कर होते आणि बाहेरून एखादा फोर्स त्याच्यावरती काम करत नसेल तर मोमेंटम विल बी सेम. तर त्यावेळेला मोमेंटम बदलत नाही, इट विल रिमेन सेम. म्हणजेच कसं मी सांगितलं की स्टार्ट टू एंड पॉईंट, जर इथे काही अडथळा किंवा बॅरियर आला नाही तर युअर मोमेंटम विल बी ॲज इट इज, इट वोंट चेंज. पण जर एखादा ॲडिशनल फोर्स त्याच्यावरती काम करत असेल तर तो बदलू शकतो, चेंज होऊ शकतो. दॅट इज नथिंग बट दी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, जे आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर आणखीन तुम्हाला याच्याशीच रिलेटेड एक लॉ दिलेला आहे की जो दोन वस्तूंची टक्कर झाली तर जो इनिशियल फोर्स असेल तो फायनल फोर्स इतकाच असेल. आता म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा फॅन स्टार्ट करतो बघा, आता सपोज फॅन स्टार्ट आहे आणि फॅन स्टार्ट केल्यानंतर जर आपलं जे रेग्युलेटर आहे ते 1 वरती काम करतं, जर तुम्ही ते चेंज नाही केलं, तुम्ही जर स्पीड अप नाही केलं तर कसं होणार की तो हळूहळू त्याची जी काय म्हणू शकतो की आपण स्पीड जो आहे तो तितकाच आहे. आपण जर वाढवलं तर तो त्याचा स्पीड चेंज करेल. पण तुम्ही बघितलं असेल की फॅन स्टार्ट होताना सुद्धा वेळ लागतो आणि बंद होताना सुद्धा वेळ लागतो. का? कारण इनिशियल फोर्स जितका आहे तितकाच आपला फायनल फोर्स सुद्धा असतो. क्लिअर? आता इथे तुम्हाला दिलं बघा, दोन वस्तूंची टक्कर झाली. आता समजा हा बेंच आहे, हा बेंच मी ढकलताना जेवढा मला वेग लागला असेल तेवढीच ती वस्तू स्थिर होताना सुद्धा त्याचा वेग तितकाच असतो. क्लिअर? किंवा तुम्ही एखाद्या गाडी समजा एखाद्या झाडावरती आदळली तर ती ज्या वेगाने आदळेल त्याच वेगाने ती थांबायला सुद्धा लागते किंवा तितकाच वेळ ती थांबण्यासाठी सुद्धा घेते. म्हणजेच युअर इनिशियल फोर्स म्हणजेच यू विल बी इक्वल टू दी व्ही. यू म्हणजे आपला इनिशियल किंवा आरंभ वेग आणि व्ही जो आहे तो आपला फायनल. ठीक आहे. फायनल वेलॉसिटी आणि इनिशियल वेलॉसिटी. जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर इट विल रिमेन सेम. जसं तुम्हाला बंदुकीचं एक्झाम्पल दिलेलं आहे की बंदूक जी आहे ती गोळीचं एक्झाम्पल आहे की वेन यू आर फायरिंग, आपण ज्या फोर्सने गोळी फेकतो त्याच फोर्सने ती जाऊन थांबते. म्हणजेच काय झालं की सुरुवातीचा जो वेग आहे द इनिशियल वेलॉसिटी इज इक्वल टू दी फायनल वेलॉसिटी. हा आपला थर्ड लॉ आहे विथ दी सेम फॅक्टर. ओके. तुमच्या बुकमध्ये तुम्हाला हे एक्झाम्पल दिलेलेच आहे. आपण याआधी एक्झाम्पलमध्ये बरेचसे काय म्हणू शकतो की प्रॉब्लेम्स जे आहेत ते बघितले होते. आपला हा चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. रिमेनिंग आधीच्या भागामध्ये आपण बघितलं होतं
की कशा पद्धतीने आपण फोर्स कसा कॅल्क्युलेट करायचं, मोशन कसं कॅल्क्युलेट करायचं, किंवा त्याचे जे सम्स आहेत ते आपण बघितलेले. आता आपण एक फॉर्म्युला बघितला आहे P=m/v. हा वापरून सुद्धा आपल्याला काही सम्स दिलेले आहेत ते बघूया आपण. ठीक आहे, आज आपण 3 लॉज बघितलेत आणि ॲज आय टोल्ड यू की इथे तुम्हाला त्याच्याशीच रिलेटेड लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमवरती तुम्हाला काही गणितं दिलेले आहेत. मोमेंटमवरती दिलेलं आहे बघा की एका वस्तूचं जे वेट आहे दॅट इज 500 kg. हे 500 kg आहे आणि वेग म्हणजे वेलॉसिटी दिलेली आहे 0.25. आता हे आपल्याला विचारलं आहे की कॅल्क्युलेट द मोमेंटम, आपल्याला विचारलं आहे की संवेग काढा. आता संवेग म्हणजेच काय, m/v. आता हे 0.25 दिले. जर तुम्हाला सोडवता येत नसेल, यू कॅन टेक इट ॲज 500 × 25/100. जेवढे नंबर आहेत तेवढे 0 आपल्याला ॲड करायचे असतात. 0 0 कॅन्सल. आपला आन्सर जे आहे दॅट विल बी 125. आपल्याला विचारलं काय आहे, मोमेंटम. सो मोमेंटम इजचं जे युनिट आहे, एकक आहे, ते आहे किलोग्राम मीटर पर सेकंड. ठीक आहे, हा एक फॉर्म्युला आहे कन्झर्वेशनसाठी, हा तुम्हाला बघायचा आहे. या चॅप्टरमध्ये बरेचसे सम्स आपण आधीच्या भागांमध्ये, आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितले आहे. हे सुद्धा तुम्ही चेक करा. इफ एनी डाऊट इज देअर लेट मी नो. ठीक आहे, नेक्स्ट टाइम आपण नेक्स्ट चॅप्टर बघू.